इयत्ता 8वी 9वी 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्याकरणाचे पाठ आपल्या समोर मी दररोज सादर करीत आहे. आपण जर नवीन असाल किंवा यापूर्वीचे व्हिडिओ आपण पाहिले नसाल तर या व्हिडिओला शेअर करा आणि दररोज आपण हे व्हिडिओ पाहून घ्या. याचा फायदा आपला निश्चितपणाने घरी बसून करता येईल. आणि इंग्रजी विषय हा अवघड विषय असल्यामुळं ग्रामर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे इंग्रजीचे व्याकरण शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तर स्टार्ट करूया इंग्रजी व्याकरणचा तिसरा व्हिडिओ. त्या पाठाचं नाव आहे पास्ट टेन्स. तर यापूर्वी आपण असे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण साधा वर्तमान काळ घेतला. वर्तमान काळाचे 3 प्रकार घेतले: चालू वर्तमान, साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण चालू वर्तमान काळ. तर आज आपण घेणार आहोत साधा. नंबर 2 दुसरा काळ आहे तो म्हणजे भूतकाळ. तर पहा, पास्ट टेन्स. दुसरा काळाचा प्रकार आहे पास्ट टेन्स. तर पास्ट टेन्स म्हणजे काय? पास्ट टेन्स म्हणजे काय तर भूतकाळातील होऊन गेलेली क्रिया. पुन्हा एकदा का, पास्ट टेन्स म्हणजे काय? भूतकाळात होऊन गेलेली एखादी क्रिया व्यक्त करण्यासाठी भूतकाळाचा वापर केला जातो. पुन्हा एकदा का मित्रांनो, एखादी क्रिया भूतकाळामध्ये होऊन गेलेली आहे आणि ती व्यक्त करण्यासाठी आपण भूतकाळाचा वापर करतो. तर असे भूतकाळाचे किती प्रकार आहेत? तर असे भूतकाळाचे 4 प्रकार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं, त्याचे नियम पण तुम्हाला दिलेले आहेत की दिलेले आहेत. त्यासंग तुम्ही वाक्य पण केले आहेत. ते वाक्य मी भरपूर त्याचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हा साधा भूतकाळाचे सुद्धा आपल्याला 4 प्रकार पाहावे लागतात. नंबर 1 पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स. ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मराठीत म्हणतो साधा भूतकाळ. दुसरा आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. त्याला मराठीत म्हणतो आपण चालू भूतकाळ. आणि तिसरा प्रकार आहे परफेक्ट, PERFECT, परफेक्ट पास्ट टेन्स. आणि पूर्ण, मराठीत म्हणतो आपण हा पूर्ण भूतकाळ. आणि चौथा प्रकार आहे परफेक्ट, PERFECT, परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. असे भूतकाळाचे 4 प्रकार. जसे आपण वर्तमान काळाचे 4 प्रकार पाहिले तसे भूतकाळाचे पण 4 प्रकार पडतात. तर सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता मग ह्याची एकानंतर एक आपण माहिती बघूया का प्रत्येक काळाची वेगवेगळी रचना असते. आपण मागच्या व्हिडिओने पाहिलं की साध्या वर्तमान काळाची रचना वेगळी होती, चालू वर्तमान काळाची रचना वेगळी होती, पूर्ण वर्तमान काळाची रचना वेगळी होती, पूर्ण चालू वर्तमान काळाची रचना वेगळी होती. प्रत्येक काळाची रचना ही वेगवेगळी असते. तसं भूतकाळामध्ये सुद्धा 4 काळ आहे. 4 काळाची रचना वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपला त्या वाक्याचा उपयोग आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे आपल्याला वाक्य मांडायचं आहे त्याच्यामध्ये याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर चला बघूया. आता पहिलं वाक्य आहे तो म्हणजे पहिल्या वाक्याचा प्रकार, पहिल्या काळाचा प्रकार आहे तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय तर भूतकाळात घडलेली एखादी घटना किंवा एखादी क्रिया किंवा एखादा प्रसंग व्यक्त करण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो. साधी व्याख्या आहे, भूतकाळात एखादी घटना घडलेली आहे, एखादा प्रसंग घडलेला आहे किंवा एखादी घटना घडलेली आहे, तो व्यक्त करण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो. आणि सर्वसाधारण साधा भूतकाळ वापरत असताना मूळ क्रियापदाला ईडी प्रत्यय येत असतो. जर ईडी प्रत्यय येत असेल तर त्याच्या स्वरामध्ये बदल होत असतो. जसं राईट, रोट, टेक, टूक म्हणजे स्वरामध्ये बदल होऊन त्याचा भूतकाळ बनत असतो. आणि काही क्रियापदाला ईडी प्रत्यय लावून त्याचा भूतकाळ होत असतो. हे मात्र विसरता कामा नये. तर पाहायचं या ठिकाणी. आता ते भूतकाळ कसा ओळखायचा या ठिकाणी बघा. नंबर 1 राईट, WRITE,
राईट हे V1 आहे आणि ह्याचा भूतकाळ आहे WROTE, हे आहे V2. आता आपल्याला आवश्यकता कशाची आहे, तर रोटची आपल्याला आवश्यकता. हा काळ बनवताना रोट या क्रियापदाची आवश्यकता आहे. त्यानंतर टू सेंड SEND हे V1 आहे, तर ह्याचा भूतकाळ आहे SENT V2, याची आपल्याला गरज आहे. आता त्यानंतर कुक COOK कुक, तर ह्याचा भूतकाळ आहे कुकड. बघा इकडे ईडी प्रत्यय, काही क्रियापदाला ईडी प्रत्यय लागतो, काही क्रियापदाला ईडी प्रत्यय लागत नाही. हे सर्व V2 आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये याचा वापर करायचा आहे. आता हे आहेत हे वर्तमान काळामधले, पण हे आहेत भूतकाळामध्ये. त्या काळातले क्रियापद आपल्याला वापरून तो काळ अर्थपूर्ण बनवण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. तर आपण आता चला बघूया प्रत्यक्ष वाक्य पाहूया. वाक्याची रचना कशी असते साध्या भूतकाळाची, त्याचं मराठीमध्ये भाषांतर कसं असतं, त्याचं होकारार्थी वाक्य कसं करायचं, त्याचं नकारार्थी वाक्य कसं करायचं आणि त्याचं प्रश्नार्थक वाक्य कसं करायचं. असं आपण माणूस एखादा व्यक्ती बोलत असताना एकच वाक्य बोलत नाही. तो काही साधे वाक्य बोलतो, काही प्रश्नार्थक वाक्य बोलतो आणि काही नकारार्थी वाक्य बोलतो. पहा आता आपण काय करूया, ह्याचं फॉर्म घेऊया. फॉर्म काय आहे, वाक्याच्या सुरुवातीला कर्ता तुम्हाला माहित आहे. मागच्या वेळी आपण पाहिलं प्रत्येक भाषेमध्ये कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीलाच असतो. हे विसरता काय म्हणा, S प्लस V2 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. साधी रचना आहे बघा. फॉर्म म्हणजे रचना. पाहिजे लिहून घेतला, सर्वांनी लिहून घ्यायचंय. फॉर्म म्हणजे रचना. या सिंपल पास्ट टेन्सची रचना काय आहे, S प्लस V2 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. हा बेसमेंट आहे, पाया आहे, उजळणी आहे. कारण हे येणं गरजेचं आहे. ह्याच्या पुढचं येणारे व्याकरण आहे ते पूर्ण ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि हा इंग्लिशमध्ये पेपरमध्ये ह्याला मार्क आहेत. म्हणून ग्रामर येणं किंवा टेन्स येणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची तंतोतंत माहिती मी आपल्याला देतोय. ती सर्वांनी व्यवस्थित मांडायची आणि घरी थोडं जाऊन फोकस करायचं. तो काळ आपल्याला निश्चितपणे अवगत होऊ शकतो, ह्याच्यामध्ये शंका नाही. आता पहा, सब्जेक्ट प्लस V2 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. आता उदाहरण ह्याचं उदाहरण घेऊया आपण. बघा उदाहरण घेऊया. आता उदाहरणाच्या पूर्वी भाषांतर. आता ह्या वाक्याचं भाषांतर कसं करायचं, आधी तुम्हाला मी जरी फॉर्म दर्शना दिलोय. आता लगेच फॉर्म म्हणतोय वाक्य मांडणार. वाक्य मांडण्याच्या पूर्वी त्या वाक्याचं भाषांतर कसं करायचं. बघा भाषांतर कसं करायचं, तर या क्रियापदाला बघा, मूळ क्रियापदाला ला ली ले प्रत्यय येतो. मूळ क्रियापदाला ला ली ले प्रत्यय येतो है ना. हे प्रत्यय आले की म्हणायचा हा साधा भूतकाळ आहे. भाषांतर करताना हे प्रत्यय आले पाहिजेत. उदाहरण पाहता, उदाहरण आय रोट अ लेटर. बघा आय रोट अ लेटर. आता वरच्या फॉर्म मध्ये आपण वाक्य बसूया. इथं S, इथं V2 आणि इथं O. पहा S, बघा हे S V2 आणि O है ना. तीन शब्द आहेत. कर्ता, क्रियापदाचे दुसरे रूप आणि त्यापुढे या क्रियापदाला अनुसरून येणारा कर्म. कर्म म्हणजे नामच असतं ते. या क्रियापदाला अनुसरून येणार कर्म म्हणजे लेटर. आता हे क्रियापद अनुसरून बरेच आहे. लेटर येऊ शकतो, घरपाट येऊ शकतो, पत्र येऊ शकतो, त्यानंतर कविता येऊ शकते. आय रोट ए पोएम, आय रोट ए लेटर, आय रोट होमवर्क, आय रोट न्यूज है ना. अशा प्रकारचे आपण अनेक असे ह्या रोट या क्रियापदाला अनुसरून पुढे कर्म ठेवू शकता आणि वाक्य बनवू शकता. आता याच्याऐवजी आपण कर्त्याच्याऐवजी काय करू या ठिकाणी. आता करता काय करू, भाषांतर बघायचं. मी कर्त्यानंतर पुन्हा इकडे घ्यायचं. मी पत्र लिहिलो. काय केलं आपण, हे मीला मी, पत्र इतळ आणि रोट हे असं करायचं. करता घेतल्यानंतर लगेच कर्माकडे जायचं. पत्र नंतर रोट लिहिलो.
मी पत्र लिहिलो, है ना, मी पत्र लिहिलो. बघा, कर्ता पुढे कर्म आणि त्याच्या पुढे क्रियापद. ही झाली मराठी भाषेची वाक्यरचना. मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा हे भाषामध्ये थोडा फरक आहे, फक्त कर्मामध्ये आणि क्रियापदामध्ये फरक आहे. आणि कर्ता मात्र दोन्ही भाषेमध्ये वाक्याच्या सुरुवातीलाच असतो. मराठी भाषेमध्ये कर्ता सुरुवातीला, त्याच्यानंतर कर्म आणि नंतर क्रियापद. म्हणजे कर्ता कर्म क्रियापद हे झाले मराठी वाक्यरचना. आणि इंग्रजी भाषेची वाक्यरचना कर्ता क्रियापद कर्म. कर्म इंग्रजी भाषेमध्ये कर्म हा शेवटी जात असतो आणि मराठी भाषेमध्ये कर्म हा कर्त्याच्या पुढे येत असतो आणि क्रियापद हे पुढे जात असत. तर त्याचं भाषांतर करीत असताना मी पत्र लिहिलो, है ना. आता दुसरे उदाहरण घेऊया असं आपण आता. ही PLAYED, बघा ईड पद लागला. ही प्लेड खो खो. मी साधे साधे उदाहरण घेतोय. अनेक अशी क्रियापद आहेत डेली आपल्या दैनंदिन जीवनामधले क्रियापद घेऊ शकता तुम्ही. बात बातड, ब्रश ब्रशड, वॉश वॉशड, है ना. अशा आपल्या दररोजच्या व्यवहारातले क्रियापद. रन रॅन, कम केम, स्लीप स्लेप्ट, गेट अप, गेट गॉट, गेट अप, गेट अप, गेट ऑफ, है ना. स्लीप स्लेप्ट, स्टँड स्टूड, अशा अनेक आपल्या व्यवहारातले क्रियापद आहेत. त्याचं भूतकाळ रूप वापरायचं आणि वाक्य तयार करायचं. ओके, पहा. ही प्लेड खो खो. आता हे कसं, हे यस, हे V2 आणि हे ओ. तर भाषांतर कसं करायचं मग. नेम आपला पहिला आधी करता घ्यायचा. तो खो खो, तो खो खो, किंवा तोच्या वेळी काय म्हणायचं, क्रियापद बदलायचे आपल्याला. बघा, त्याने खो खो खेळले. बघा, आता इथे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलायचं. तोने क्रियापद खेळले असं वाक्य करता येत नाही, म्हणून त्याला काय करायचं, त्याने खो खो खेळले. त्याने खो खो खेळले. दुसरे उदाहरण. टीचर taught. टीचर taught इंग्लिश, है ना. बघा, आता इथं भाषा, आता इथं यस, इथं V2 आणि इथं ओ. भाषांतर कसं करायचं व्हायचं मग आता. शिक्षकांनी इंग्रजी शिकविली. बघा, लिपत लागला, है ना. फक्त मी 2-3 उदाहरण घेते नमुना दाखल. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे. WORKED, यू वर्कड हार्ड. तू खूप मेहनत केलास. तू खूप मेहनत, किंवा तू खूप काम, तू खूप मेहनत केलास. किंवा तुम्ही खूप मेहनत केली असे होऊ शकतं वाक्य. तुम्ही खूप मेहनत केली. जर एक वचने असेल तर तू खूप मेहनत केलास, अनेक वचने असेल तर तुम्ही खूप मेहनत केली, असं वाक्याचा अर्थ भाषांतर होऊ शकतं. तर असे आपण काय केले, साध्या भाषेतली आपण काय सिंपल सेंटेन्स मधली 3-4 वाक्य घेतली आहेत. आता त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नेगेटिव्ह फॉर्म. निगेटिव्ह सेंटेन्स का निगेटिव्ह फॉर्म. आता निगेटिव्ह फॉर्म, तर हे निगेटिव्ह फॉर्म हे कोणाकडे आपण बघत आहोत, पास्ट टेन्स मध्ये. ते पहिले वाक्य होते पास्ट टेन्स मध्ये साधी रचना होती, ते सिंपल सेंटेन्स होते. आता आपण बघत आहोत निगेटिव्ह सेंटेन्स. एखादा व्यक्ती आपले मत मांडताना काही साध्या वाक्यात मांडतो, काही नकारात्मक वाक्यात मांडतो, काही प्रश्नाच्या वाक्यात मांडतो. म्हणजे तिन्ही प्रकारचे
वाक्ये आपल्या भाषणामध्ये येत असतात, म्हणून तिन्ही वाक्याची रचना आपल्याला तोंडपाठ पाहिजे आणि त्या रचनेमध्ये वाक्य बसवलं की आपलं वाक्य अर्थपूर्ण होत असतं. आता पहा उदाहरण, निगेटिव्हचा फॉर्म काय आहे? यस प्लस did not plus V1 plus O oblique complement. This is the form. हे फॉर्म आहे, लक्षात ठेवा. करता त्याच्या पुढे डिड नॉट, त्याच्या पुढे V1, मागे डिड नॉट आले म्हणून V1, त्यानंतर पुढे O प्लस कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक शब्द. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक शब्द. काय म्हणलं ना, कॉम्प्लिमेंटचा अर्थ नाही. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करून देणारा शब्द है ना. तिथं त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट. साधारणतः कॉम्प्लिमेंट हे वाक्याच्या शेवटीच येत असतात किंवा वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा कधी कधी येऊ शकतात. आता पहा उदाहरण पाहायचं आपल्याला. ह्याचं काय उदाहरण घ्यायचं आहे बघा. राम did not प्ले खो खो है ना. आता भाषांतर ते ला लिहिले तो भाषा तेच राहील है ना, रचना तेच राहील. इथं यस डिड नॉट हे टू डू चं रूप आहे आणि प्ले हे V1 आणि हे ओ. पहा राम डिड नॉट प्ले खो खो. बघा इथं है ना. आता वरच्या रचनेमध्ये आपलं वाक्य बसलं. यस राम आहे, डिड नॉट हे टू डू चं निगेटिव्ह सहाय्यकारी क्रियापद आहे आणि प्ले हे V1 आहे आणि ओ खो खो आहे. ऑब्जेक्ट हे खो खो आहे. मग भाषांतर कसं होईल? सुरुवातीला करता ह्या म्हणजे राम, रामाला ने प्रत्यय लावा. रामाने खो खो खेळले नाही. रामाने खो खो खेळले नाही. आता नकार व्याख्या करायचं ना तुला. ले आणि पुढे नाही. रामाने खो खो खेळले नाही. आता दुसरे उदाहरण असतं आपण घेऊया. लेट्स टेक द एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल. द बॉईज learned did not learn English. Boys did not learn English. पहा आता बॉईज यस, डिड नॉट टू डू चं सहाय्यकारी क्रियापद, लर्न V1, इंग्लिश हे ओ. आता भाषांतर करताना काय करायचं? मुलांनी इंग्रजी शिकली नाही नकाराचे रूप है ना. मुलांनी इंग्रजी शिकली नाही म्हणजेच मला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? द बॉईज डिड नॉट लर्न इंग्लिश. मराठीमध्ये मुलांनी इंग्रजी शिकली नाही. मुलांनी इंग्रजी शिकली नाही. द बॉईज डिड नॉट लर्न इंग्लिश. बॉईज डिड नॉट लर्न इंग्लिश. मुलांनी इंग्रजी शिकली नाही. म्हणजे मराठीमधलं इंग्लिश मध्ये आणि इंग्रजी मधलं मराठीमध्ये हे दोन्ही भाषा एकमेकांना संलग्न आहे. त्याच्यामुळे मराठी आली पाहिजेत, मराठीमधले वाक्य आली पाहिजेत आणि मराठीमधलं इंग्रजीमध्ये करता आलं पाहिजेत आणि इंग्रजीमधलं मराठी करता आलं पाहिजेत. आणि म्हणून तुमच्या समोर मी भाषांतराचे नियम सांगतोय आणि वाक्यरचनेचे नियम सुद्धा सांगतोय. पहा त्याच्या पुढलं वाक्य घेऊ आपण आता. बघा. रवी did not fly kite. Ravi did not fly kite. Ravi, yes, did not to do fly V1 kite. Oh. आता भाषांतर. रवी डिड नॉट फ्लाय काइट तुम्ही सहज करू शकता, सहज. कारण व्याकरण तेवढं अवघड नाही, फक्त त्याचे ट्रिक्स मात्र थोडस लक्षात ठेवायचे. ट्रिक्स आपण थोडा सराव केला की आपला कुठलंही वाक्य ताबडतोब मराठीमधलं इंग्लिशमधलं मराठीमध्ये करता येतं आणि हे फार अवघड नाही. सोप्यातलं सोपं मी तुम्हाला करून सांगतोय.
आणि कसलाही विद्यार्थी जर हे माझा तास अटेंड केला तर चांगल्या प्रकारे तो मार्क घेऊ शकतो याची मला खात्री आहे. आता बघा, रवी डिड नॉट फ्लाय काइट, म्हणजेच रवीने पतंग उडवला नाही. बघा, ला नाही है ना, ला नाही, रवीने पतंग उडवला नाही. कसं कसं केलं आपण, हा करता है ना, हे इथं उडवला नाही आणि कर्म. बघा, करता, कर्म आणि क्रियापद. अगोदर करता घ्यायचं, नंतर कर्म ठेवायचा, नंतर क्रियापद पुढे घेऊन जायचं. भाषांतर करताना, इंग्लिश वाक्य करताना करता, क्रियापद आणि कर्म शेवटी घेऊन जायचं. म्हणजे कर्मामध्ये आणि थोडी क्रियापदामध्ये थोडी जमलिंग आहे. हे दोन शब्द आपण समजून घेतले की आपल्याला कुठलंही वाक्य तयार करता येतंय. आता दुसरं एक वाक्य घेऊया, चंद्र बदलूया. पहा, माय फ्रेंड रवी did not come to me. कसं, माय फ्रेंड रवी डिड नॉट कम टू मी yesterday. बघा, थोडं वाक्य लांब मांडलं आता हे. माय फ्रेंड रवी डिड नॉट कम टू मी yesterday. काल माझा मित्र रवी माझ्याकडे आलाच नाही. आता कसं वाक्य बघा, माझा मित्र रवी काल माझ्याकडे आला नाही. त्यामुळं आता माय फ्रेंड रवी ह्याला आपण समजा काय करूया, जसंच म्हणूया. डिड नॉटला टू डूच क्रियापद, कमला V1 आणि टू मी हे कॉम्प्लिमेंट हे एवढं कॉम्प्लिमेंट. टू मी yesterday है ना, टू मी yesterday. पुन्हा माझा मित्र रवी काल माझ्याकडे आला नाही. हे झालं तुमचं निगेटिव्ह फॉर्म. आता निगेटिव्ह फॉर्म झाल्याच्या नंतर आपण 2-4 वाक्य पाहिल्या निगेटिव्हचे. त्याचे साधे नियम आहेत, तुम्हाला समजा अवगत झालेत. आता त्याच्या पुढला जो प्रकार आपण आता घेऊया तो म्हणजे इंट्रागेटिव्ह फॉर्म. नंबर 3, INTRO, GATIVE, इंट्रागेटिव्ह फॉर्म. इंट्रागेटिव्ह फॉर्म म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंट्रागेटिव्ह फॉर्म म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्न राहिला, आपण काय म्हणतो, दुसरा एक शब्द आहे क्वेश्चन सेंटेन्स. दुसरा शब्द कोणता आहे, क्वेश्चन सेंटेन्स. आणि पहिलं हे आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स किंवा इंट्रागेटिव्ह फॉर्म किंवा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आपण कधी कधी प्रश्न ह्याचा उपयोग काय करतो, एखाद्याला प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याचा आपण वापर करतो है ना. उद्या आपण येणार का, आपण अभ्यास करणार का, तू अभ्यास केलास का, तो गावाला गेला का, राम घरी आला का, आईने स्वयंपाक केला का. असे काही काही वाक्य आपण प्रश्नार्थक वाक्य आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तो मांडत असतो. आणि त्याचाच उपयोग सुद्धा इकडे इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर आहे इंट्रागेटिव्ह फॉर्म, प्रश्नार्थक वाक्य. हा ना. आता प्रश्नार्थक वाक्य जर आपल्याला बनवायचं असेल तर त्या वाक्याचं बघा फॉर्म काय आहे, डीड. सुरुवातीला काय आहे, डीड प्लस येस प्लस व्ही प्लस ओ आपले कॉम्प्लिमेंट आणि शेवटी मात्र प्रश्नचिन्ह द्यायला कोणी विसरायचं नाही. वाक्याच्या सुरुवातीला डीड, त्याच्या पुढे कर्ता, त्याच्या पुढे मूळ क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. आता हे झालं तुमचं ह्या रचनेचं हे फॉर्म झालं है ना, इंट्रागेटिव्हचं हे फॉर्म झालं.
फॉर्म म्हणजेच रचना झाली. आता या रचनेमध्ये आपल्याला वाक्य मांडायचं. जर या रचनेमध्ये आपलं वाक्य फिट बसलं तर आपला रचना आपली हे कशी आहे, योग्य आहे. पहा, डीड रवी STUDY स्टडी इंग्लिश. बोलत असताना ते वाक्य प्रश्नात वाटलं पाहिजे. डीड रवी स्टडी इंग्लिश. रवीने इंग्लिशचा अभ्यास केला का, है ना. आता भाषण कसं होईल, रवीने इंग्रजीचा अभ्यास केला का. बघा, लाल क्वेश्चन मार्क है ना. रवीने इंग्लिशचा अभ्यास केला का. डिड रवी स्टडी इंग्लिश. रवीने इंग्लिशचा अभ्यास केला का. हे दुसरे पहिले उदाहरण. आता दुसरं उदाहरण घेऊया. डिड द बॉयज attend English period. Attend the English period. P-E-R-I-O-D. Did the boys attend the English period? प्रश्नार्थक वाक्य. विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी इंग्लिशचा तास, मुले इंग्लिशच्या तासाला उपस्थित होती का. बघा वाक्य, विद्यार्थी किंवा मुले इंग्रजीच्या तासाला उपस्थित होती का. है ना. बघा, डिड द बॉयज अटेंड द इंग्लिश पिरियड. मुले इंग्रजीच्या तासाला उपस्थित होती का किंवा हजर होती का, है ना. तर हे झाले प्रश्नार्थक वाक्य. अजून एक उदाहरण तुमच्या समोर मी घेऊन घेतो. ते म्हणजे डिड द टीचर पनिश. PUNISH पनिश. डिड द टीचर पनिश द स्टुडंट. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली का. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली का. हे आहे टू डूचं सायकल क्रियापद. हे आहे सब्जेक्ट. पनिश आहे V1 आणि स्टुडंट आहे O, है ना. मग भाषांतर कसं करता. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली का किंवा केली काय. आता भाषा लिहित नाही, तुम्हाला करता येते, है ना. की गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली का, है ना. आता हे आपल्या ह्या ठिकाणचे साधा भूतकाळ मध्ये तीन प्रकार वाक्याचे तर संपलेले आहेत. ह्याची उजळणी थोडक्यात घेऊया आपण. पहिला प्रकार आहे तो साध्या भूतकाळामधला स्टेटमेंट सेंटेन्स किंवा सिंपल सेंटेन्स किंवा साधे वाक्य. त्याची रचना तुमच्या समोर दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. त्याचं फॉर्म तुमच्या समोर दिलं. त्याचे 2-3 उदाहरण तुमच्या समोर घेतले तुम्ही. त्याच्यानंतर नंबर 3 आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. त्याची रचना, त्याचं भाषांतर, है ना. तर मग प्रश्न असा पडतो, सर हे 3 रचना आपण का शिकायच्या. तर 3 रचना यासाठी शिकायच्या, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक वाक्य दिलं जातं काळाचं. कोणत्या काळाचं घ्या, कोणत्या काळाचं एक वाक्य दिलं जातं आणि त्या कंसामध्ये म्हणतं मेक इट नेगेटिव्ह सेंटेन्स, मेक इट इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, मेक इट स्टेटमेंट सेंटेन्स. असे तिन्ही काळ. एक देतो 2 करा म्हणतंय किंवा एक देतंय आतलं बनवून कुठलाही तो प्रश्न वाक्य टाकू शकतं आणि कंसामध्ये तुला ते वाक्य बनवायला सांगतो. त्याच्यानंतर दुसरं आहे चूज द करेक्ट व्हर्ब. योग्य क्रियापद निवडा. एक वाक्य देतंय, ते क्रियापद गाळतंय आणि ते क्रियापद तुम्हाला 2 क्रियापदापैकी एक क्रियापद भरायला सांगते. त्याच्यानंतर एक वाक्य देत आहे आणि ते वाक्य दुसऱ्या काळामध्ये बदला म्हणते. बरोबर आहे. काय करेल, साधा वर्तमान काळ देईल, साध्या भूतकाळात बदला म्हणेल. पूर्ण वर्तमान काळ देईल, साध्या वर्तमान काळामध्ये बदला म्हणेल. साधा वर्तमान काळ देईल, पूर्ण वर्तमान काळात बदला म्हणेल. म्हणजे चेंज द टेन्स. कुठलाही एक वाक्य दिल्यानंतर ते दुसऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करता आलं पाहिजे. तर आता
भूतकाळाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कंटिन्युअस. NUOUS कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे काय? कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे काय? एखादी क्रिया भूतकाळात चालू आहे हे दर्शवण्यासाठी, हे व्यक्त करण्यासाठी चालू भूतकाळ वापरला जातो. भूतकाळात एखादी घटना प्रसंग चालू आहे ते व्यक्त करण्यासाठी चालू भूतकाळ वापरला जातो. त्याला आपण काय म्हणतो? कंटिन्युअस टेन्स किंवा इम्परफेक्ट पास्ट टेन्स असे आपण म्हणू शकतो. तर व्याख्या कशी म्हणायची? भूतकाळात एखादी घटना, एखादा प्रसंग चालू आहे हे व्यक्त करण्यासाठी आपण चालू भूतकाळ वापरतो. हे विसरायचं नाही. मग आता सगळा या चालू काळामध्ये सुद्धा ती वाक्याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण साध्या भूतकाळात पाहिले साधे वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य. या काळामध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रकारचे वाक्य पाहायचे आहेत. नंबर 1 आहे त्याच्यातलं स्टेटमेंट. पहिले कोणतं आहे? स्टेटमेंट. कोण्या काळामधलं स्टेटमेंट? कंटिन्युअस पास्ट टेन्स मधलं स्टेटमेंट. साधं वाक्य है ना. प्रत्येक काळामध्ये स्टेटमेंट इंट्रागेटिव्ह आणि निगेटिव्ह असणारच, त्याला वादच नाही. किंवा एखादं वाक्य देतंय, या वाक्याची सुरुवात व्हर्बल क्वेश्चन न तयार करा म्हणतंय. One of the sentence is given into the bracket. There is given the suggestion. Rewrite the sentence using verbal किंवा yes or no type question. है ना. Rewrite the sentence using helping verb. दिलेलं वाक्य हे सहाय्यकारी क्रियापदापासून तयार करा व प्रश्न बनवा असे वाक्य तुम्हाला पडू शकतं. म्हणून तुम्हाला म्हणतो की इंट्रागेटिव्ह है ना. म्हणून तुम्हाला मी इंटरव्ह्यू वाक्य शिकणं गरजेचं आहे. आता प्रश्न कसे पडतील सांगता येत नाही. कसाही प्रश्न पडला त्या तिन्ही भाषेची रचनेचं ज्ञान आपल्याला झालं तर आपण चांगल्या प्रकारे तो प्रश्न सोडू शकतो. म्हणून घाबरायची काही गरज नाही. स्टेटमेंट म्हणजे आता बघा विधानार्थी वाक्य किंवा साधे वाक्य. त्याचा फॉर्म काय आहे? तुमच्या समोर फॉर्म देतो. प्रत्येक काळाला वेगवेगळं फॉर्म आहे. आता काय घरी गेल्यानंतर इकडे काळाचा प्रकार आणि फॉर्म आणि उदाहरण असं लिहून काढायचंय. इकडे काळाचा प्रकार, मध्यंतरी फॉर्म आणि इकडे वाक्य असा एक तक्ता तयार करा. आणि त्या तक्त्यामध्ये दररोज आपण घरी गेल्यानंतर ते पुन्हा पाहिल्यानंतर ते तक्ता फिट होऊन बसतो आणि वाक्य आपल्याला योग्य प्रसंगी, योग्य वेळी, योग्य काळामध्ये वाक्य आपल्याला चटकुनी त्याची मांडणी करता येते. पहा आता इथं फॉर्म आहे सब्जेक्ट. तुम्हाला माहिती सांगितलं मी सब्जेक्ट हा तिन्ही भाषेमध्ये वाक्याच्या सुरुवातीलाच असतो. डोकं लढवायची गरज नाही. तर आपण यस म्हणजे सब्जेक्ट म्हणतो मराठीमध्ये करता है ना. सब्जेक्ट प्लस वॉज वेर प्लस V1 प्लस ING प्लस वो ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. पहा सोपी रचना आहे. फॉर्म सोपा आहे. कसं? करता सुरुवातीला कर्त्याच्या वचनाप्रमाणे वॉज किंवा वेर, त्याच्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय. कोणत्या क्रियापदाला? भूतकाळी क्रियापदाला नाही. भूतकाळी पदाला ING किंवा ED प्रत्यय कधीही लागत नाही. लक्षात ठेवायचं की ING आणि ED प्रत्यय हा फक्त वर्तमान काळामध्येच लागत असतो. आपलं भूतकाळामध्येच लागत असतो. लक्षात ठेवायचं. वर्तमान काळात ED पद लागत नाही. ING आता ह्याचं काय करायचं? वर्तमान काळ रूप करून घ्यायचं. वर्तमान रूपालाच ED किंवा ING प्रत्यय लावायचा है ना. पहा पुढे करता, त्याच्या पुढे वाज किंवा वेर पैकी एक ह्याच्या वचनाप्रमाणे. त्याच्यानंतर मूळ क्रियापद कोणत्या काळातलं मूळ क्रियापद? V1 तुम्ही वर्तमान काळामधलं क्रियापद आणि त्याच्यात ING प्रत्यय आणि त्याच्या पुढे वो ठेवा. काम संपलं. आणि शेवटी पेन टेका म्हणजे पूर्ण विराम हा ना. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन घ्या की वरचं दिलेलं फॉर्म जे आहे हे फॉर्म आपल्याला वाक्यामध्ये बसवायचं आहे. जर ते वाक्यात बसलं, फिट झालं तर आपलं वरचं फॉर्म कसं आहे? अॅक्युरेट आहे असं कळतं. पहा मनोज MANOJ
Manoj was making a noise. N-O-I-C. Manoj was making noise in the room. असं वाक्य दिले मी तुम्हाला. बघा आता मनोज इकडे बघा मी आता कशी मांडणी करतो. हे मनोज म्हणजे यस, हे टू बी चं रूप वॉज है ना, हे मूळ क्रियापद मेक, त्याला लागला आयएनजी, त्याला लागला कुठं आयएनजी प्रत्यय, ही आयएनजी प्रत्यय आणि ओ म्हणजे हे ओ आणि कॉम्प्लिमेंट इन द रूम. पहा बसलं वाक्य आपलं. आता मनोज वॉज, इथं वॉज टू बी चं रूप वॉज, वेर नाही कर, हे मनोज एक वचनी आहे म्हणून वॉज. व्ही मेक, त्याला लागला आयएनजी प्रत्यय मेकिंग आणि अ नॉइज हे ओ आणि इन द रूम कॉम्प्लिमेंट. बसलं का वाक्यामध्ये? म्हणजे वरच्या रस्त्याने आपलं वाक्य बसलं. मग याचं भाषांतर आता कसं करायचं? भाषांतर कसं करायचं बघा. भाषांतर कसं करायचं? मनोज खोलीत गोंधळ करत होता. बघा करत होता, मनोज खोलीमध्ये गोंधळ करत होता. मनोज इज मेकिंग ए नॉइज इन द रूम. मनोज वॉज मेकिंग ए नॉइज इन द रूम. मनोज हे सब्जेक्ट, वॉज हे टू बी चं रूप, मेक हे V1 हे लागला आयएनजी प्रत्यय, नॉइज हे ओ आणि इन द रूम हे कॉम्प्लिमेंट. म्हणजे वरच्या नियमामध्ये आपलं वाक्य हे बसलेलं आहे है ना. आता भाषांतराचे काही ट्रिक्स आहेत है ना. भाषांतराचे काय आहे? ट्रिक्स आहेत. कसे ट्रिक्स आहेत ते बघा. ला होता, होती आणि होते. अभ्यास करत होता, बघा अभ्यास करत होती, अभ्यास करत होते है ना. वाक्याच्या शेवटी ला होता, ला होती, ला होते है ना. अभ्यास करत होते, अभ्यास करीत होती, अभ्यास करीत होतो है ना. इथं तो येऊ शकते. तर असं हे वाक्या शेवटी, भाषांतरा शेवटी हे वाक्य तुम्हाला येणं गरजेचं आहे. ला, ता, ला, ती, ला, ते, ला, तो. अभ्यास करत होता, अभ्यास करत होती. एक उदाहरण सांगतो. अभ्यास करणे या क्रियापदापासून. अभ्यास करत होती, अभ्यास करत होते है ना. मग त्या कर्त्याच्या पुरुषलिंग वचनाप्रमाणे हे बदलत जाईल. मुलगी असेल तर अभ्यास करत होती, मुलं अनेक असतील तर अभ्यास करत होते. जर करता एक वचने असेल तर अभ्यास करीत होतो है ना, किंवा अभ्यास करीत होतो. आदरण वर्ग असेल तर तो अभ्यास करीत होता. एखादा मनोज आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे, तो अभ्यास करत होता, खेळत होता, गावाला जात होता, आंघोळ करत होता, जेवण करत होता वगैरे वगैरे वाक्य आपण अनंत वाक्य अशी बोलू शकतो. आता हे झालं एक उदाहरण स्टेटमेंट सेंटेन्स है ना. आता दुसरं उदाहरण आपण घेऊया. नंबर 2. राणी, मुलीचं नाव आहे राणी वॉज लर्निंग इंग्लिश है ना. आता राणीला आपण काय करूया? यस लिहूया. वॉज ला टू बी चं रूप, लर्नला V1 प्लस आयएनजी प्रत्यय आणि ओ ला इंग्लिशला ओ. म्हणजे वरच्या वाक्यामध्ये वरच्या रचनेमध्ये आपलं वाक्य बसलेलं आहे. राणी वॉज लर्निंग इंग्लिश. ह्याचं भाषांतर राणी. आता कर्म घ्या. राणी इंग्रजी, कर्म कोणता आहे? इंग्रजी शिकत होती. बघा आता तुम्हाला मी होती. राणी इंग्रजी शिकत होती, राणी इंग्रजी स्वयंपाक करत होती, राणी स्वयंपाक करत होती, राणी इंग्रजी शिकत होती, राणी अभ्यास करत होती. आता राणीच्या दुसरं एखादा करता घेऊ शकतात.
मनोज घेऊ शकता. मनोज काम करत होता, मनोज स्नान करीत होता, मनोज गावाला जात होता. आता मनोजच्या ऐवजी दुसरा एखादा तुम्ही करता घेऊ शकता. म्हणजे असे कर्ते आणि क्रियापद घेऊन या रचनेमध्ये आपल्याला अनेक अशी वाक्ये बनवता येतात. दोन उदाहरण झाले. आता तिसरे एक उदाहरण घेऊन आम्ही कमी उदाहरण घेतोय, कारण वेळेअभावी आपल्याला उदाहरण कमी घ्यावे लागतात. जे पुढे उदाहरण आहे, they were asking question. They were asking questions. ते प्रश्न विचारित होते. ते म्हणजे कोण? एक तर कोणी लोक असतील, मुली असतील, मुलं असतील, है ना, XYZ कोणी असेल. ते प्रश्न विचारित होते. भूतकाळातली क्रिया चालू आहे ना. ते प्रश्न विचारित होते तेव्हा मी तिथं होतो, है ना. मी जेव्हा तिथं होतो तेव्हा ते प्रश्न विचारित होते. असं आता पुढे वाक्य आपलं अशा प्रकारे जोड वाक्य कंबाईन सेंटेन्स आपला पुढे शिकायचं येतं. कंबाईन सेंटेन्स शिकण्यासाठी आपल्याला काळाचं बेसिक आपल्याकडे असणं, मटेरियल असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून उजळणी वर्ग म्हणून मी तुमच्या समोर घेतोय. याचा अर्थ असा नव्हे की अभ्यासक्रमामध्येच नाही, पेपरमध्येच पडत नाही. काही माणसाला ते मुलाला माहीत नसल्यामुळं किंवा पुन्हा माहिती करून न दिल्यामुळं तो विद्यार्थ्याला माहीत नाही, म्हणून तुम्हाला माहिती करून देतोय. म्हणून अत्यंत महत्वाचे टॉपिक आहेत, येणाऱ्या व्याकरणावरती आधारित आहेत. म्हणून घरी गेल्यानंतर त्याच्यावर अधिक फोकस करा आणि आपल्या वहीमध्ये ते लिहून घ्या आणि दररोजच्या दररोज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या समोरून बसत जा. म्हणजे तुम्हाला निश्चितपणाने त्याचा फायदा होऊ शकतो. आता जे बघा, हे वाक्य कसं आहे, they were asking questions. ते प्रश्न विचारित होते. आता वरच्या रचनेमध्ये वाक्य कसं बसलं? हे येस हे टू बी च रूप आहे. आस्क हे V1 आहे, प्लस हे ING प्रत्यय आणि प्लस ओ. बघा वरच्या रचनेमध्ये बसलं की नाही? येस प्लस, है ना, येस प्लस वॉज कॉमा वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. रचना तीच आहे. त्या रचनेमध्ये वाक्य आपलं बसलेलं आहे. आता भाषांतर कसं करायचं? ते प्रश्न विचारित होते. बघा, त होते, है ना, विचारित होते. ते प्रश्न विचारित होते, है ना, ते प्रश्न विचारित होते. आता दुसरं एक उदाहरण घेऊया आणि मग दुसरा प्रकार आपण घेऊया. पहा, दुसरे एक उदाहरण, the birds, BIRDS, the birds were singing, SINGING, singing. The birds were singing. पक्षी गाणे गात होती, है ना, पक्षी गाणे गात होती, पक्षी गाणे गात होते. इथं हे येस, वेअर हे टू बी च रूप, सिंग हे V1 हे प्लस ING, है ना. The birds were singing. The birds were singing. पक्षी गाणे गात होती, पक्षी गाणे गात होती, त होती, है ना. आलं बघा, म्हणजे वाक्य शेवटी येणारच आहे. पक्षी गाणे गात होती. भाषण करताना अगोदर कर्ता घ्यायचा, नंतर कर्म घ्यायचा आणि नंतर पुढे क्रियापद ठेवायचं. ओके. आता हे झालं स्टेटमेंट सेंटेन्स. आता कंटिन्युअस मधला दुसरा प्रकार आहे, तो म्हणजे नेगेटिव्ह, NEGA, निगेटिव्ह फॉर्म किंवा निगेटिव्ह सेंटेन्स, है ना. चालू भूतकाळामधलं नेगेटिव्ह फॉर्म किंवा नकारार्थी रचना कशी करायची, चालू वर्तमान काळामध्ये नकारार्थी रचना कशी करायची, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. मी उदाहरण वेळेवर फार कमी घेतोय, पण तंतोतंत तुम्हाला त्याची माहिती देतोय. पहा पुढे, ह्याचा फॉर्म काय आहे? FORM फॉर्म आहे येस प्लस वॉज कॉमा वेअर प्लस नॉट प्लस V1 प्लस ING प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. बघा, रचना बघा कशी आहे, अगदी सोपी रचना आहे. आता घरी गेल्यानंतर एका बाजूला काळाचा प्रकार, त्याच्या पुढे फॉर्म आणि त्याच्या पुढे उदाहरण, असे 3 रकाने करून तुमच्या वहीमध्ये त्याचं संकलन करा आणि दररोजच्या दररोज त्याला वाचत चला. म्हणजे हे एकदा डोक्यात फिट बसलं की कोणते वाक्य तुम्हाला कोणत्या काळातलं सहज तुम्ही सांगू शकता. पुन्हा गुरुजीचा सल्ला घ्यायची आवश्यकता नाही. ठीक आहे. येस प्लस वॉज कॉमा वेअर प्लस
प्लस नॉट. आता आपला काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे. कशाच्या पुढे लावायचं आहे, वॉज नॉट, वेअर नॉट, वॉज नॉट, वेअर नॉट, प्लस V1 आणि नंतर ING प्लस O ऑब्लिक, ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. आता हे वाक्य आपण बसवायचं आहे कशामध्ये, कशात बसवायचं आहे, रचनेमध्ये बसवायचं आहे. बघा बघा, ह्याच्यापूर्वी मी तुम्हाला फॉर्म लिहून दिले, आता अजून लिहिलेलो आहे. पुढे बघा, हा, ही वॉज not playing, he was not playing cricket. He was not playing cricket. इथं बघा, yes, he, to be plus not आहे, हे V1 प्लस ING आणि हे O आहे का बघा, बसलं बघा. ही म्हणजे सब्जेक्ट, वॉज टू बी चं रूप, नॉट ला नॉट, प्ले V1 ING ला ING, क्रिकेट. म्हणजे बघा वाक्य झालं, ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट, ही वॉज नॉट प्लेइंग क्रिकेट, है ना. आता वरच्या भाषांतरासारखंच, फक्त इथं क्रिकेट खेळत होता, इथं क्रिकेट खेळत नव्हता, म्हणजे नॉट आलेला आहे. आता पुढे बघा, तो कर्म घ्या पुढे. आता कर्म कोणता आहे, क्रिकेट ना, तो क्रिकेट खेळत, मग आलं खेळत नव्हता, है ना, तो क्रिकेट खेळत नव्हता. आता दुसरे उदाहरण घेऊया आपण असंच बघा. पुपील, PUPIL, पुपील्स वेर quarreling, QUARRELING. Quarreling. The pupils were quarreling each other. है ना, विद्यार्थी आपापसात भांडण करत होती. इथं आता हे पुपिल्स, येस, हे टू बी, quarreling V1 प्लस ING आणि each other हे O म्हणा, किंवा ह्याला कॉम्प्लिमेंट सुद्धा म्हणू शकता, किंवा कॉम्प्लिमेंट ओच, ओके. each other हे सुद्धा प्रोनाउन आहे. पुपिल्स वेर quarreling each other. आता each other शब्द कुणाविषयी आलेला आहे, तर ह्या मुलाविषयी आलेला आहे, है ना. each other शब्द कुणाविषयी आलेला आहे, मुलाविषयी. मुले किंवा विद्यार्थी आपापसात भांडण करत होती, है ना. विद्यार्थी आपापसात भांडण करत होते. आता भाषण करत नाही, विद्यार्थी आपापसात भांडण करत होती. वरचं करायचं, विद्यार्थी आपापसात भांडण करत होती. आता इथं काय करायचं, आता इथं काय करायचं, काय करायचं, झाले का चुकलं थोडस, इथं नॉट परत लागलं पाहिजे. द पुपिल्स वेर नॉट quarreling each other. विद्यार्थी आपापसात भांडण करत नव्हती. पहिलं कसं होतं, करत होती, साध्या वाक्यात म्हणायचं, आणि नकारात्मक वाक्यामध्ये भांडण करत नव्हती, म्हणजे नॉट प्रत्यय. द पुपिल्स वेर नॉट quarreling each other. आता दुसरे उदाहरण घेऊया बघा. The girls were not answering, ANSWERING, answering the question. बघा, आता हे वरचं वाक्य, हे कोणतं वाक्य, कोणत्या वाक्य आहे, कंटिन्यूअस. त्याच्यातला कोणता प्रकार आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह क्वेश्चन आहे, इथं नॉट आहे, है ना. पहा पुढे. आता द गर्ल काय आहे, सब्जेक्ट. वेर नॉट काय आहे, वेर नॉट टू बी प्लस नॉट, आणि quarrel V1 प्लस ING आणि द क्वेश्चन O. म्हणजे वरच्या रचनेत आपलं वाक्य बसलेलं आहे. द गर्ल्स वेर नॉट आन्सरिंग द क्वेश्चन. द गर्ल्स वेर नॉट आन्सरिंग द क्वेश्चन. मुली प्रश्नांची उत्तरं देत नव्हती. मुली प्रश्नांची उत्तरे देत नव्हत्या असं म्हणायचं होतं. मुली प्रश्नांची उत्तरे देत नव्हत्या, है ना. देत नव्हत्या म्हणजे वाक्य कसं, नकारार्थी. मुली प्रश्नांची उत्तरे देत नव्हत्या. आता शेवटचं एक उदाहरण घेऊया आपण. टीचर
teacher was not explaining, explaining, explaining the point, है ना. The teacher was not explaining the point. Point म्हणजे मुद्दा. शिक्षक मुद्द्याचे स्पष्टीकरण देत नव्हते, है ना. गुरुजी मुद्द्याचे स्पष्टीकरण देत नव्हते. The teacher was not explaining the point, है ना. The point is included in your syllabus. While he was teaching, he was not able to explain the concerning point. And that's why sentence like this, the teacher was not explaining the point. The teacher was not explaining the point. गुरुजी मुद्द्याचे स्पष्टीकरण देत नव्हते. आता भाषांतर तुम्हाला करता येते. वरच्या प्रमाणात कायचं, गुरुजी मुद्द्याचे भाषांतर देत नव्हते, आपलं स्पष्टीकरण देत नव्हते. शेवटी करायचे. आता ह्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे इंटरॅगेटिव्ह, INTERROGATIV इंटरॅगेटिव्ह फॉर्म, है ना. इंटरॅगेटिव्ह फॉर्म नकाराचे आपण निगेटिव्ह फॉर्म पाहिलं, स्टेटमेंट फॉर्म पाहिलं, निगेटिव्ह फॉर्म पाहिलं. आता आहे इंटरॅगेटिव्ह फॉर्म, है ना. असे प्रत्येक काळामध्ये 3 फॉर्म आहे. एक साधं वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, नकारार्थी वाक्य. आता इंटरॅगेटिव्ह फॉर्म च फॉर्म काय आहे बघा. इंटरॅगेटिव्ह बघा, इंटरॅगेटिव्ह फॉर्म वाक्य कसं बनवायचं हे महत्वाचं आहे, है ना. मुलांना शब्द भरपूर पाठ आहेत, क्रियापद पाठ आहेत, पण कोणत्या काळामध्ये कोणत्या काळाचं फॉर्म बनवायचं हे तुमच्या समोर पाहिजे. आता आपल्याला चालू वर्तमान काळातलं प्रश्नार्थक फॉर्म पाहिजे. मी काय लक्षात बरोबर आहे का. चालू वर्तमान काळातलं चालू भूतकाळातलं इंटरॅगेटिव्ह फॉर्म तयार करायचं आहे आणि त्याच फॉर्म मध्ये आपल्याला वाक्य मांडायची आहेत आणि मांडल्याच्या नंतर ते मराठीमध्ये त्याचा अनुवाद करायचा आहे आणि मराठीमध्ये केलेला अनुवाद परत इंग्लिश मध्ये आपल्याला करून बघायचं आहे. तरच ते तुम्हाला चांगल्या प्रकारे अवगत झालं असं ते सिद्ध होत असतं. आता आपण फॉर्म लिहू या ठिकाणी. आता वाक्याच्या सुरुवातीला टू बी चं रूप येईल वॉज कॉमा वेअर. आता वॉज कॉमा वेअर. आता वॉज कॉमा वेअर हे टू बी चं रूप आहे. वॉज हे एक वचनी आहे, वेअर हे अनेक वचनी आहे. तुम्हाला मी लिहून दिलं. टू बी चं रूप शिकत असताना एक वचनी सिंग्युलर फॉर्म किती आहेत आणि प्लुरल फॉर्म किती आहेत काळाप्रमाणे. इकडे काळाचा प्रकार एक वचन, अनेक वचन असं तुम्हाला मी गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. एक वचनी कोणते आहेत तर अनेक वचनी कोणते आहेत. तर हे एक वचनी, अनेक वचनी, एक वचनी करता एक वचनी क्रियापद, अनेक वचनी करता अनेक वचनी क्रियापद. हे सूत्र लक्षात ठेवायचं. एक वचनी असेल एक वचनी, अनेक वचनी असेल अनेक वचनी. मग अनेक वचनी कसं ओळखायचं तर मागे तुम्हाला सांगितले मी, एखाद्या सामान्य नामाला किंवा मूळ क्रियापदाला शेवटी यस, कॉमा सीएच, कॉमा एसएच, कॉमा एक्स, कॉमा ओ जर हे प्रत्यय लागले असतील तर हे त्याचं अनेक वचन करताना डोळे झाकून ईएस प्रत्यय लावा. ते अनेक वचन होऊन बसतं. जेव्हा ईएस प्रत्यय लागला तेव्हा क्रियापद तुम्ही काय वापराल, वेर वापराल. काय वापराल, वेर वापराल. जर ते प्रत्यय नसतील तर काय लावा, यस लावा. ते सुद्धा अनेक वचन होऊ शकतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, एक वचनी क्रियापद, एक वचनी करता, एक वचनी करता, एक वचनी क्रियापद. ओके. आता पुढे हा फॉर्म काय आपलं, वॉज कॉमा वेअर. वॉज कॉमा वेअर प्लस यस प्लस V1 प्लस ING प्लस O आपली कॉम्प्लिमेंट. ही रचना झाली आपली. पुण्या काळात रचना झाली ही चालू वर्तमान काळातली प्रश्नार्थक रचना. त्या रचनेचं फॉर्म. आता त्या फॉर्मवर आपण काय करूया, फक्त 3 ते 4 उदाहरण घेऊया. पहा. एक, where the pupils, PUPILS, where the pupils showing, showing, where the pupils showing homework,
शेवटी प्रश्नार्थ चिन्ह अवश्य ठेवा. शेवटी प्रश्नार्थ चिन्ह देणं गरजेचं आहे. कसं आलं वाक्य बघा, इथं टू बी किंवा टू आहे, इथं बघा हे टू बी है ना. पुपील म्हणजे यस, हे यस. आता इथं V1 हे V1 प्लस आयएनजी आणि होमवर्क हे ओ, म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये वाक्य बसलं बघा. वेर हे टू बी, द पुपील हे यस, पुपील हे यस, टू बी हे, आणि V1 शो आयएनजी आणि वो कुठे वो होमवर्क. बघा म्हणजे वरच्या वाक्यामध्ये, वरच्या सूत्रामध्ये आपलं हे वाक्य बसलेलं आहे. वॉज कॉमा वेर प्लस यस प्लस V1 प्लस आयएनजी प्लस ओ ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. वाक्य कसं झालं या ठिकाणी, वेर द पुपील शोईंग द होमवर्क, विद्यार्थी गृहपाठ दाखवत होती का, विद्यार्थी गृहपाठ दाखवत होती का. याचं एक नमुना दाखवतो, भाषांतर मी तुम्हाला देतो. विद्यार्थी गृहपाठ दाखवत होती का. ना त होती बघा, आलो आहे त होती. विद्यार्थी गृहपाठ दाखवत होती का, असं भाषांतर. म्हणजे अगोदर काय घ्यायचं, करता विद्यार्थी, त्याच्या पुढे कर्म ठेवायचा आणि क्रियापद पुढे ठेवायचं. हे झालं मराठी भाषेतील वाक्य रचना. विद्यार्थी गृहपाठ दाखवत होती का, मराठी भाषेतील प्रश्नार्थक वाक्य रचना ही झालेली आहे. ती करताना वाक्याला करता घ्या, त्यापुढे कर्म ठेवा आणि क्रियापद पुढे ठेवून द्या आणि त्या वाक्याचं चिन्ह तिथं ठेवा, म्हणजे वाक्य ते प्रश्नार्थ झालेलं आहे. आता दुसरे एक उदाहरण असं घेऊया आपण, पहा बघ. Grandfather was grandfather telling a story. Was grandfather telling a story, प्रश्नार्थक चिन्ह. आजोबा कथा सांगत होते का, आजोबा कथा सांगत होते का, प्रश्नार्थक चिन्ह. तो होते का, आजोबा कथा सांगत होते का. वॉज ग्रँडफादर टेलिंग ए स्टोरी, आजोबा कथा सांगत होते का. अशा प्रकारचं भाषांतर ठरलं आहे या ठिकाणी. आता दुसरं एक वाक्य शेवटचं. टीचर was teacher writing a sentence, sentence, on the board. प्रश्नांत वाक्य. Was the teacher writing a sentence on the board? गुरुजी फळ्यावर वाक्य लिहित होते का, गुरुजी फळ्यावर वाक्य लिहित होते का. करू भाषांतर. गुरुजी फळ्यावर वाक्य लिहित होती का, किंवा लिहित होते का, आदरानं बोलायचं होते का. बघा, गुरुजी फळ्यावर वाक्य लिहित होते का, त होते है ना. गुरुजी फळ्यावर वाक्य लिहित होते का. Was the teacher writing a sentence on the blackboard? गुरुजी फळ्यावर वाक्य लिहित होते का. हे आता झालं आपलं चालू व भूतकाळातल्या वाक्यरचना 3 प्रकारच्या. तर आतापर्यंत आपण 2 काळ पाहिली, वर्तमान काळ
काळाचे 4 प्रकार, त्या 4 प्रकारातील तीन रचना, आणि आता भूतकाळ चालू केला होता. भूतकाळामधल्या साध्या भूतकाळातल्या 3 रचना आणि चालू वर्तमान काळातल्या सुद्धा 3 रचना आपण पाहिल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे आपण हे गझलाचं वाचन कराल. आपण व्हिडिओ पाहिला असाल तर व्हिडिओला पाहून घ्या आणि त्यात सबस्क्राईब करा आणि दररोज माझं चॅनल पाहून इंग्लिश परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर आता उद्याच्या तासिकेमध्ये आपण पूर्ण चालू वर्तमान काळ ह्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.